नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, थंबनेल तुम्ही पाहिला असेलच। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयांचा हप्ता काही महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे। आता यामध्ये पुराव्यासाठी तुम्हाला हा स्क्रीनशॉट देखील तुम्ही पाहू शकता। यामध्ये बघा, 3000 रुपये दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या संबंधित लाडक्या बहिणीला किंवा महिलेच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत। आता तुम्ही म्हणाल की आता हे 3000 रुपये आले म्हणजे हे नक्की कुठला डिसेंबर महिन्याचा हप्ता आला किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता आला किंवा मागील काही पैसे आले, तसेच कोणत्या महिलेला पैसे आले, कारण आम्हाला अजून याचे पैसे आले नाहीत किंवा आमच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा झाला नाही। परंतु तुम्ही तर सांगताय की 3000 रुपये जमा झाले आहेत। मग नक्की याचं सत्य काय किंवा याच्या मागचं पार्श्वभूमी काय आहे, आम्हाला पैसे परत जमा होऊ शकतात का किंवा आम्हाला जमा होणार नाहीत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी तसेच लाडकी बहीण योजना असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या नवनवीन योजना अपडेटसाठी आणि हक्काच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, हे 3000 रुपये जे जमा झाले आहेत ते 3000 रुपये संबंधित महिलेने ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला होता। 15 ऑक्टोबरच्या आसपास त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला, परंतु आचारसंहिता काळामुळे यांना पैसे देण्यास सरकारला जमले नाही आणि नंतर आता 5 तारखेला अशा अनेक महिला ज्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या 10-15 तारखेच्या आसपास अर्ज केला होता त्यांचा अर्ज अप्रूव्ह देखील झाला होता, परंतु आचारसंहितेमुळे अशा महिलांना पैसे सरकारला देता आले नाहीत। अशा महिलांच्या बँक खात्यावर हे 3000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्यांचे मिळून जमा करण्यात आले आहेत। आता तुम्ही म्हणाल की आमचे देखील पैसे पुढचे आता अजून आले नाहीत, तर लक्षात घ्या की डिसेंबर महिन्यापासूनचे पुढचे अजून कोणत्याही महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले नाहीत, कारण डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी अजून सरकारकडून आदेश देण्यात किंवा हप्ता वितरित करण्यासाठीची अधिसूचना निघाली नाही। आता याबद्दल असे बोलले जात आहे की राज्याचे हिवाळी अधिवेशन जे की नागपूरमध्ये होणार आहे ते 17 तारखेच्या आसपास राज्यभरात आपण पार पाडणार आहे आणि त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारद्वारे निर्णय घेण्यात येणार आहे आणि 17 तारखेनंतर 25 तारखेच्या आसपास महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे, असे देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे। तसेच आम्ही लाडकी बहीण योजना कोणत्याही स्वरूपात बंद पडू देणार नाही किंवा त्याचा हप्ता प्रलंबित होऊ देणार नाही, असे देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली, म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असेलच की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील वर्ग करण्यासाठी लवकरच प्रशासनाला आदेश दिले जाणार आहेत आणि संबंधित पात्र महिलेच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की राज्य सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा जो आपला अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये मांडला जातो त्या अर्थसंकल्पावेळी आम्ही याबद्दल नक्कीच निर्णय घेऊ आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करू। तुर्तास सर्व पात्र बहिणांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे चालूप्रमाणे 1500 रुपये आम्ही जमा करू। तसेच जे चौकशी किंवा जे निकषांबद्दल बोलले जात होते की त्यामध्ये देखील जरी चेकिंग जरी झाले तरी देखील ज्या पात्र महिला आहेत त्यांना कदापि आम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही। तसेच पुन्हा देखील या योजनेसाठी आम्ही रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू करण्याचा देखील प्रयत्न करू। आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्र्याकडे ज्यावेळी हे खातं जाईल त्यावेळी महिला व बालविकास विभागाकडून देखील या योजनेसाठी पुन्हा एकदा कोणत्या प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन घ्यायचे, ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचे, ऑफलाईन फॉर्म भरून घ्यायचे का किंवा यामध्ये चांगल्या प्रमाणात महिलांना लाभ देण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याबद्दल देखील विचार केला जातो। आता तुम्ही म्हणाल की जर नवीन फॉर्म तुम्ही परत भरणार आहे तर ज्यांनी आधी फॉर्म भरलेत किंवा ज्यांचे पैसे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांचे पैसे बंद होणार का? तर हा लाभ बंद होऊ शकतो ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेअंतर्गत पैसे घेतले आहेत, जसे की ITR म्हणजेच की टॅक्स भरणाऱ्या महिलांचे पैसे बंद केले जातील। तसेच सरकारी नोकरदार असलेल्या किंवा सरकारी पेन्शनधारक असलेल्या महिलांचे देखील पैसे बंद केले जातील। त्याचबरोबर
त्याचबरोबर 2.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांचे देखील पैसे या ठिकाणी बंद केले जाऊ शकतात. कारण या सर्व अटी या हमीपत्रामध्ये सुरुवातीला दिल्या होत्या, या नवीन अटी टाकल्या नाहीत. त्यामुळे आता अनेकांकडून किंवा विरोधकांकडून देखील बोलले जात आहे की ही फसवणूक केली जात आहे, परंतु ही फसवणूक नाही तर या अटी होत्या. परंतु सुरुवातीच्या काळात इलेक्शन असल्याने आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ दिल्यानंतर इलेक्शनमध्ये फायदा होईल असे देखील सरकारचे कदापि यामध्ये विचार असेल. आणि यामुळे देखील आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी यावेळी राज्य सरकारला भरघोस असे मतदान करून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आणि एकहाती सत्तेत आणलं आहे, त्याचप्रमाणे आता देखील आम्ही महिलांना जास्त नाराज करणार नाही आणि महिलांना योग्य तो लाभ देऊ असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना सांगितले आहे. आता याबद्दल ज्यावेळी पुढचे अपडेट येणार आहे त्यावेळी देखील तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर ही अपडेट मिळणार आहे. त्यामुळेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू नका. तसेच ही व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपला तसेच सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.